मी 9-10 महिन्याने परत मालिका करतेय. आत्तासुद्धा मी कुठेही जाते तर मला "अरे तुम्ही तुळजाना, तुम्ही तुळजाना" असं म्हणून मला लोकं ओळखतात. मी खरं सांगते, मी हर्षदताईची खूप 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 मोठी फॅन आहे. लक्ष्मी निवासमध्ये मी इशिता नावाचा कॅरेक्टर करतेय. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम लक्ष्मी निवास या मालिकेच्या सेटवर आली आणि आता इथे मला अचानक भेटली आहे मृण्मयी. मृण्मयी कशी आहेस? खूप छान, मस्त मजेत आणि आय होप तुम्ही पण सगळे खूप छान असाल. अगदीच सगळे छान असतील, पण इथे तू काय करते हा प्रश्न मलाच नाही, आता मला असं वाटतं सगळ्यांनाच पडणार आहे. सो काय असणार आहे आता नेमकं? ओके, यासाठी तर नेहमीचं ठरलेलं वाक्य की तुम्हाला मालिका बघावी लागेल. पण त्यातल्या त्यात एक थोडं सांगायचं म्हणजे लक्ष्मी निवासमध्ये मी इशिता नावाचा कॅरेक्टर करतेय आणि त्याबद्दल अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर इशिता आणि लक्ष्मी या बिझनेस रायव्हल्स आहेत. पण त्या खूप चांगल्या मैत्रिणीसुद्धा आहेत आणि इशिता तिच्यासोबत एक वेगळा ट्विस्ट घेऊन आली आहे. तो काय आहे, कसा आहे, यासाठी अर्थात परत तुम्हाला मालिका बघावी लागेल. अगदीच, पण मला सांग, या घरात घुसण्यासाठी हे सगळं आहे की ऑलरेडी घुसली आहेस या घरात? ऑनेस्टली मी आहे या घरामध्ये. आता मी म्हटलं जसं की इशिता मैत्रीण आहे लक्ष्मीची चांगली, त्यामुळे आहे मी या घरात घरच्यांसारखीच या घरात आहे. Yes, पण काय सांगशील मृण्मयी, कमबॅक करताना किती छान वाटतं आणि ही फेज किती छान असते कलाकारासाठी. अरे खूप छान. म्हणजे मला असं वाटतं मी 9-10 महिन्याने परत मालिका करतेय आणि मला तितकीच एक्साइटमेंट आहे. थोडंसं नर्वसनेस पण आहे, पण मला असं वाटतं तो पॉझिटिव्हली मी घेते आणि तो गरजेचा पण आहे. सो मला खूप मजा येते आणि मला खूप आनंद होतो. मी पुन्हा एकदा स्क्रीनसमोर येते यासाठी. येस, पण ही ईश्वरी कशी पोहोचली आहे तुझ्यापर्यंत आणि कशा पद्धतीने हे सगळं कास्टिंग प्रोसेस झाली? ऑनेस्टली मला मला डायरेक्टली कॉल आला होता की असं-असं कॅरेक्टर आहे, तर तू करणार का? म्हणून म्हणलं ऑफकोर्स. मला त्याचं डिस्क्रिप्शन वाचून मला असं झालं की वेगळं आहे काहीतरी आणि युजुअली मी आत्तापर्यंत जितके रोल्स साकारलेत त्याच्यापेक्षा मला काहीतरी जास्त एक्सप्लोअर करता येत आहे आणि काय लगेच लूक टेस्ट झाली आणि हे सगळं डन पण झालं. हो, पण पहिला हा लुक आहे ज्यात इतकं सगळं एक वेगळे पण असणार आहे की आधीचे लुक नेहमी साडींवरच असायचे. हो, नेहमी साडी किंवा पंजाबी ड्रेस. हो, पण तुळजानंतर आत्ता एकदा पुन्हा येते. सो तुळजालाही मिस करत असशील, कारण त्याच वाहिनीवर येतेस की तुळजा आणि आत्ता मृण्मयीचं नातं किती छान झालं होतं. तुळजा आणि मृण्मयीचं नातं अजूनही तितकंच छान आहे. म्हणजे मला हे सांगायला नक्कीच आवडेल की आत्तासुद्धा मी कुठेही जाते तर मला "अरे तुम्ही तुळजाना, तुम्ही तुळजाना" असं म्हणून मला लोकं ओळखतात आणि याचा मला खूप आनंद. खरं आता किती 10 महिने झालेत मालिका बंद होऊन, पण तरीही तुळजा म्हणूनच मला हाक मारतात आणि याचा मला खरंच खूप आनंद आहे यासाठी. येस, पण सुरू असलेल्या नाटकाविषयी काय सांगशील? आत्ता ही तारांबळ कशा पद्धतीने सांभाळणार आहेस खरं तर? अ, मी खरं सांगू का, मला याचं दडपण येत नाहीये. कारण की मला जितकं नाटक मला जितकं आवडीचं आहे, तितकीच मला मालिकासुद्धा आवडीची आहे. त्यामुळे मला दोन्ही करताना खूप मजा येतेय आणि असंच चालू राहावं अशी माझी इच्छा पण आहे. त्यामुळे प्रेशर तर नाहीच, नक्कीच नाही आणि सुदैवाने दोन्ही टीम्स खूप छान आहेत. त्यामुळे कुठेही त्याचा त्रास होत नाही किंवा टेन्शन नाहीये. सो मज्जा येतेय. येस, पण आत्ताच मी एक वाक्य ऐकलं होतं की फायनली हर्षदाताई तुझ्यासोबत काम करायला मिळालंय. काय सांगशील की किती वाट पाहिली होती ह्या सगळ्यासाठी आणि आज त्यांच्यासोबत काम करताना कसं वाटतंय? मी खरं सांगते, मी हर्षदताईची खूप 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 मोठी फॅन आहे. म्हणजे मी सुखमध्ये हर्षदाताईसोबत काम केलं होतं, पण फारसे काही आमचे सीन्स एकत्र नव्हते आणि त्यानंतर मी कायम तिला मेसेजवरती पण बोलायचे की "हर्षदाताई, मला तुझ्यासोबत एकदा तरी काम करायचं आहे" आणि फायनली ती संधी मला आत्ता मिळाली असं मला वाटतं आणि यासाठी मी आत्ता पण हर्षदाताईला भेटले, तर तिला मी हेच म्हणलं की "येस, आय एम सो हॅपी की मला तुझ्यासोबत काम करायला मिळतंय." कारण खूप खूप शिकण्यासारखं आहे गं तिच्याकडनं आणि शी इज अन अमेझिंग ह्युमन बीइंग, अमेझिंग ॲक्टर. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे मी लकी आहे की मला ही संधी मिळाली यासाठी. हो, पण आता ही लक्ष्मीची मैत्रीण म्हणून येणार आहे, तो तिला मोठा आधार आम्हाला असं वाटतं असा मिळणार आहे. सो असंच काही ही मैत्री फुलताना पाहायला मिळेल? नक्कीच मिळेल आणि ती मैत्री फुलताना अजून काय काय तुम्हाला बघायला मिळेल हे
नंतरच कळेल. सो हे नंतर काय हेच पाहण्यासाठी खरं तर खूप उत्सुक आहोत. सो थँक्यू सो मच. आणि मला असं वाटतं तुळजावर जसं सगळे प्रेम करतात तसं आता या भूमिकेवरही सगळेच प्रेम करणार आहे. सो थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.